चालले आतमध्ये. जाऊ का मी आतमध्ये? तुला खायचं आहे का रताळ? बाय बाय करायला. अय माकडा. काय झालं? चावी दे मला. दे दे, नाही तर फटके देईल मी. दे चावी. बाय. मी जाऊ? बाय बाय. तू एकटा खेळतो इथं? बर ठीक आहे. जाऊ? बाय कर मला. बाय. जाते आम्ही. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द यजत अँड आईज व्हिडिओ. याच्यात जस्ट उठला आणि मी त्याला खिडकीत बसवलं होतं पाऊस पाहण्यासाठी, कारण त्याला जेव्हापासनं कळायला लागलंय तेव्हापासनं हा पहिलाच पाऊस आहे. तर मला त्याला पावसाचा एक्सपिरियन्स द्यायचा होता, म्हणून मी त्याला इथे खिडकीत बसवलं होतं आणि तो मस्त पावसाचा आनंद घेत होता. मी चालले आतमध्ये. जाऊ का मी आतमध्ये? तुला खायचंय का रताळ? बाय बाय करायला. अय माकडा. याच्यातला ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर ना मी आमच्यासाठी मुगाच्या डाळीचे डोसे बनवले होते. तर मुगाच्या डाळीचे डोसे बनवण्यासाठी मी 1 तास आधी मूग डाळ भिजवून ठेवली होती आणि त्यामध्ये मूग डाळी सोबत लसूण, मिरची, जिरे वाटून घेतले होते आणि थोडंसं दही पण टाकलं होतं. 1 वाटी दही टाकू शकता तुम्ही, कारण दह्याने मुगाची जी थोडीशी कडवट चव येते ती येत नाही आणि डोसे टेस्टी लागतात. तर इथे हे मी डोस्याचं बॅटर बनवून घेतलंय. मी आता डोसे करण्यामध्ये एक्सपर्ट झाली आहे, जे तुम्ही पाहालच. माझा डोसा खूप छान झाला होता आणि तो तव्यावर टाकल्यानंतर ना मला एकच प्रश्न होता की हा आता चिकटला नाही पाहिजे, कारण त्याच्या लेयर्स खूप छान आल्या होत्या. फक्त एकच भीती होती की हा चिकटला तर मग तुटून जाईल. थोडासा तुटलाच आहे. आमचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर ना मी याच्यातला झोपवलं आणि ऑफिसला गेले. ऑफिसवरून आल्यानंतर ना आज ऊन नव्हतं जास्त, म्हणून मी याच्यात उठल्यानंतर ना याच्यातला घेऊन भाज्या घेण्यासाठी गेले होते. काय झालं? याच्यात सध्या दिवसभर चाव्या घेऊन फिरत असतो, घराची, गाडीची, आणि कुठे पण टाकून देतो. चावी दे मला. दे दे, नाही तर फटके देईल मी. दे चावी. त्याला असं वाटतंय भांड्याची पकड आहे आणि त्याला त्या पकडने काहीतरी पकडायचंय खूप वेळचं. त्याला तेच वाटतंय आणि त्याचं म्हणणं आहे मला घेऊन चल किचन मध्ये. याच्यात दमल्यानंतर ना मी त्याला झोपवलं. मसाले भाताची तयारी करते. तर याने बघा टोमॅटो आणि कांदा कुठे लपून ठेवलाय, हा दिसतोय का यामध्ये? हा उद्योगी माणूस. दे मला तो टोमॅटो कांदा, दे लवकर. आता काढून दिलाय, इथे नीट ठेव. हा घेऊन याच्यात ये बरं, घेऊन ये. बोल, ये ना घेऊन. तो हे कबूतर पाहून एक्सायटेड झाला होता. तर त्याला सध्या जेव्हा मी खिडकीत बसवते सकाळी किंवा दुपारी, तर त्याला खाली खूप कबूतर दिसतात. तर तो पाहत बसतो त्यांच्याकडे. आणि ही युकी आहे. इथून पळत युकी डायरेक्ट यजतच्या शेजारी जाऊन बसली होती आणि यजत तिला पाहून खूप घाबरला, तो रडायला लागला. तर मला ते शूट नाही करता आलं. इथे तो त्या गाडीजवळ जाऊन खेळतोय.
ह्याच्यात त्याच्या लँग्वेजमध्ये सध्या दिवसभर काही ना काही बडबड करत असतो. तर इथे पण या व्हिडिओमध्ये तेच चाललंय. तो काहीतरी स्वतःशीच बडबड करत होता. जसा पाऊस झालाय तसा खूप जास्त वारा चालतो आमच्या इथे, कारण की आमच्या घराच्या साईडला डोंगर आहेत, त्याच्यामुळे खूप जोराचा वारा चालू असतो. आमच्या घराचे दरवाजे नुसते आदळतात. बाय, मी जाऊ? बाय बाय. तू एकटा खेळतो इथं? बर ठीक आहे. जाऊ? बाय कर मला. बाय. जाते आम्ही. तुम्हाला याच्यात आणि आईचे व्लॉग्स आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.